नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। फायनली ज्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, दिवस रात्र अभ्यास करत होतो, खूप चांगली तयारी आपण त्या सगळ्या संदर्भाने केलेली आहे आणि तो पेपर अपेक्षित अशा पद्धतीचाच हायकोर्टाचा पेपर आज आलेला होता, ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रेडिक्ट केलेला होता। आणि सोबतच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण त्या पद्धतीने अभ्यास केलेला होता। सुरुवातीला ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला या अगोदर झालेल्या दोन पेपरचा रेफरन्स दिला होता, म्हणजे 2019 साली झालेला जो पेपर होता हायकोर्टाचा आणि लास्ट इयर झालेला जो पेपर होता, त्या दोन्ही पेपरचा संदर्भ घेऊन मी अभ्यास करायला तुम्हाला सांगितलेलं होतं। अगदी तशाच पद्धतीचा तंतोतंत पॅटर्न हा या ठिकाणी आजच्या या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला। म्हणजेच काय, तर जशी तयारी ज्या पॅटर्न नुसार आपण तयारी केलेली होती, ज्या सगळ्या संदर्भ साहित्याचा अभ्यास करून आपण घेतला होता, त्या पद्धतीचा पेपर आल्यामुळे निश्चितपणे आपल्या सगळ्या मेंटरशिप बॅचच्या संदर्भाने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना खूप सारा फायदा झाला। मात्र मी ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस सुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितलेली होती, ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब जर ह्या हायकोर्टाच्या संदर्भामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ती सर्वात महत्त्वाची बाब असते, ती म्हणजे टायपिंग स्किल। आता इथून पुढे आपण पाहणार आहोत की आपण काय करणं अपेक्षित आहे। हा एका तासात पेपर होता, 26/4/2026 ला झालेला, म्हणजे आजच झालेला। ओके, 90 मार्क्स। या 90 मार्क्स पैकी आता तुमची रणनीती काय असली पाहिजे, हा जर पूर्ण पेपर आपण पाहिला, म्हणजे मराठी असेल, इंग्रजी असेल, संगणकाचे प्रश्न असेल, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील, त्यानंतर सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न अगदी ऍव्हरेज अशा पद्धतीचे आहे। सहज कोणाला मीटर म्हणेल की कुठलाही विशेष क्लास न करता सुद्धा या ठिकाणी चांगले मार्क्स मिळवता येतात, अशा पद्धतीचा हा पेपर होता। मात्र क्लासमुळे, टेस्ट सिरीजमुळे काय होते की आपल्या चुकांवर आपल्याला काम करता येते आणि एक प्रकारे आपल्याला कॉन्फिडन्स येतो की त्या त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपलं जे काही नॉलेज आहे त्यामध्ये भर आपल्याला पाडता येतं क्लासच्या माध्यमातून। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आता हा पेपर तुम्ही सोडवलेला आहे, या पेपरकडे किंवा याच्या उत्तराकडे मी फारसं जात नाही। मी आता तुम्हाला हे सांगणार आहे की इथून पुढे तुम्ही काय करणं अपेक्षित आहे। ओके, म्हणजे तुमची रणनीती इथून पुढे काय असणं अपेक्षित आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। नंबर वन इथे लक्षात घ्या, आपला जो पेपर होता, हा जो पेपर होता, हा पेपर 90 प्रश्न या पेपरमध्ये होते। ओके, सुरू म्हणजे जाहिरातीमध्ये जो काही संदर्भ आपल्याला दिलेला आहे त्या जाहिरातीच्या संदर्भानुसार आपण जर विशेष पद्धतीने याकडे लक्ष दिलं तर या 90 पैकी तुम्हाला 45 प्लस असेल, किती असेल, 45 प्लस असेल तर तुम्ही काय आहे, निश्चितपणे नेक्स्ट स्टेजला क्वालिफाय आहे। म्हणजे काय आहे, नेक्स्ट स्टेज आहे, या नंतरचा जो टप्पा आहे तो आहे टायपिंग स्किलचा। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या आणि ही सुद्धा हायकोर्ट या ठिकाणी कंडक्ट करते। म्हणजे टायपिंगची जी टेस्ट आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे 40 टायपिंग तुमचं लागतं, एक 10 मिनिटांचा अवधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि या टायपिंग साठी क्वालिफाय जर व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वांना 45 प्लस पाहिजे आणि हा पेपर असा होता की यामध्ये सहज 45 प्लस त्या ठिकाणी मिळवता येतात। आणि ज्यांना असं वाटते की आपल्याला 45 पेक्षा जास्त मार्क मिळतात त्यांनी लगेच टायपिंगला लागा, कारण आजपर्यंतचा या हायकोर्ट भरतीचा इतिहास असा राहिलेला आहे की ज्यांना टायपिंग स्किल टेस्ट पास करता आली त्यांनाच त्या ठिकाणी पद मिळालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी 90 पैकी 90 मार्क्स घेतलेले आहे, किती घेतलेले आहे, 90 पैकी 90 मार्क्स घेतलेले आहे। मात्र जर तुम्हाला या टायपिंग टेस्टला 20 मार्क आहे आणि या 20 पैकी तुम्हाला जर 9 मिळत असेल तर तुम्ही क्वालिफाय नाही आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। इथे 50% मार्क्स पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, कमीत कमी 10 मार्क या ठिकाणी पाहिजे, कशामध्ये, टायपिंग टेस्ट मध्ये। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजेच काय, तर कुठल्याही टप्प्यावर टायपिंग स्किलच्या संदर्भामधले जी की टायपिंग स्किलची टेस्ट आहे त्या सगळ्या संदर्भातलं शेड्यूल इथून पुढे कधीही येऊ शकतं, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। फास्ट मध्ये या सगळ्या संदर्भामध्ये निकाल लागणार आहे, ही बाब लक्षात घ्या। म्हणजे काय, तर आता आज जर पेपर झाला असेल तर मी इथे तुम्हाला सांगतो, आज पेपर झालेला आहे, आजची तारीख आहे 26 एप्रिल। ओके, एक साधारण तुम्हाला एक 45 दिवसाचा वेळ वगैरे मिळू शकतो, जास्तीत जास्त 45 दिवस मिळू शकतात। आणि पुढचे सगळे दिवस, किती दिवस, पुढचे सर्व दिवस तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, टायपिंग स्किलवर, टायपिंग टेस्टच्या संदर्भामध्ये भरपूर सराव करा। काय करा, भरपूर
सराव करा ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येते, 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला वाटत असेल की माझा पेपर हा बेस्ट कॅटेगरीमध्ये गेला, म्हणजेच काय, तर मला या ठिकाणी 90 पैकी मला 80 मिळवता आले, मला 70 मिळवता आले, मला 60 मिळवता आले, या पद्धतीचे मार्क्स जर तुम्हाला मिळत असतील आजच्या या सगळ्या आन्सर कीनुसार, आजच्या पेपरनुसार तुम्ही जे काही तपासून पाहिलेलं आहे त्या सगळ्या संदर्भानं तुम्हाला असे मार्क येत असतील, म्हणजेच काय, तर मी तुम्हाला हेही म्हणेल की तुम्हाला 50 प्लस असेल, किती प्लस असेल, 50 प्लस असेल, तरी सुद्धा तुम्ही काय करा, टायपिंग टेस्टची त्या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीनं सराव करा. याचं कारण असं आहे की एखाद्या कॅन्डिडेटला इथे किती आहे, 90 पैकी 90 आहे, मात्र टायपिंग टेस्टमध्ये या 20 पैकी समजा त्याला 10 मार्क्स मिळू शकले नाही तर तो डिस्क्वालिफाय होणार आहे. आणि एखाद्याला या 90 पैकी किती मार्क्स मिळाले, 70 मार्क्स मिळाले, आणि ह्या 20 पैकी त्याला एक 12 किंवा 14 मार्क्स जर मिळत असेल तर हा काय होऊ शकतो, इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होऊ शकतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि डे 1 पासून आपण मुलाखतीची तयारी करणार आहोत. आता ही जी टायपिंग टेस्ट आहे, ही काय आहे, टायपिंग टेस्ट आहे. ही टायपिंग टेस्ट 20 मार्कासाठी आहे. किती गुणांसाठी आहे, 20 गुणांसाठी आहे. या 20 पैकी तुम्हाला 10 गुण हे मिनिमम, हे काय आहे, हे मिनिमम आहे. म्हणजेच हे जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही मुलाखतीसाठी, कशासाठी, मुलाखतीसाठी पात्र होणार आहे, मुलाखतीसाठी पात्र तुम्ही ठरणार आहे. ही बाब लक्षात घ्या. आणि मुलाखतीचा टप्पा आपण जर पाहिला तर या ठिकाणी मुलाखतीसाठी दिलेले जे गुण आहे, हे मुलाखतीसाठी दिलेले गुण हे 40 आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर तुमचा पेपर हा 90, त्यानंतर टायपिंग टेस्ट जी आहे ती 20, आणि मुलाखतीची तयारी यासाठी 40 गुण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजेच काय, 90, 20, 40 एकंदरीत किती होतात, टोटल 150 पैकी हे तुमचं काय लागणार आहे, मेरिट लागणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र इथे ज्यांना 60 प्लस मार्क आहे त्यांनी विशेष करून जबरदस्त अशा पद्धतीची तयारी या टायपिंगच्या संदर्भामध्ये करा. इथे बऱ्याचशा लोकांना ही परीक्षा क्वालिफाय करता येत नाही, कुठली, टायपिंगची करता येत नाही. मुलाखत सुद्धा इथे खूप व्यवस्थितपणे होते. ही बाब लक्षात घ्या. बरेचसे मंडळी या तिन्ही टप्प्यावर जातात, म्हणजे पेपरलाही जातात, टायपिंगलाही जातात, मुलाखतीलाही जातात, मात्र लिस्ट मध्ये येत नाही. का, कारण प्रत्येक टप्प्यावर आपण जी तयारी करणं अपेक्षित आहे त्या पद्धतीची तयारी आपल्याकडून होत नाही. फक्त पेपरचीच तयारी करायची का, फक्त टायपिंगचीच तयारी करायची का, फक्त मुलाखतीचीच तयारी करायची का, नाही, तर आपल्याला सर्वांगीण अशा पद्धतीची तयारी करणं अपेक्षित आहे. त्यातला पहिला जो टप्पा आहे तो टप्पा आता आपल्याकडून पार पडलेला आहे. आता त्या टप्प्यावर विचार तुम्ही अजिबात करू नका, कारण आता हा टप्पा आपल्या हातातून निघून गेलेला आहे. इथे तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील, मी म्हणेल तुम्हाला 50 प्लस ज्यांना ज्यांना मार्क्स आहे त्या सर्वांनी आजपासूनच आराम सुद्धा करू नका, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. का, कारण वाढती स्पर्धा जर आपण पाहता इथे निश्चितपणे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायचे आहे. असं ज्यांना वाटते त्यांनी आजपासून टायपिंगला लागा. 1 तास, 1.5 तास, 2 तास, जसा जसा वेळ देता येईल त्या पद्धतीनं निश्चितपणे या ठिकाणी टायपिंगसाठी वेळ द्या. आणि जर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क त्या ठिकाणी मिळवता आले कुठे, टायपिंग टेस्ट मध्ये, तर तुमचा प्रवास हा एकदम सुकर होऊन जातो. म्हणजेच तुमचं पद हे निश्चित होऊन जाते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण मुलाखतीचं मार्गदर्शन हे आजपासूनच सुरू करतो आहे. ही बाब लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना मुलाखतीची तयारी करायची आहे त्यांनी आपल्या उमेद आयएसच्या या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या 2 नंबर पैकी कुठेही फोन मेसेज करा आणि या सगळ्या संदर्भामध्ये मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करायची याच्या सगळ्या संदर्भामध्ये जे काही गायडन्स आहे ते लगेच आपलं काय करा, सुरू करा. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे पेपर 90, टायपिंग 20 आणि मुलाखत 40 गुण. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इथे या मुलाखतीच्या संदर्भामध्ये तपासत असताना ज्यावेळेस आपण मुलाखतीच्या टप्प्यावर जातो, म्हणजे ज्यांची टायपिंग टेस्ट चांगली आहे, म्हणजे 20 पैकी ज्यांना टायपिंग मध्ये असं वाटते की टायपिंग टेस्ट मध्ये आपल्याला 100% क्वालिफाय करता येते, म्हणजे काय, तर या 20 पैकी 10 प्लस मार्क आपल्याला आरामात मिळतात. त्यांनी लगेच कशाची तयारी करायला सुरुवात करा, मुलाखतीची तयारी करायला सुरुवात करा. कारण मुलाखतीला 40 गुण आहे. आता या 40 गुण मध्ये काय काय तपासलं जातं, एक तुमचं एज्युकेशन तपासलं जातं. या एज्युकेशन मध्ये समजा तुमचं LLB असेल किंवा तुमचं LLM असेल किंवा तुमचं अजून हायर एज्युकेशन असेल. काय असेल,
हायर एज्युकेशन असेल तर निश्चितपणे तुम्हाला इथे थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो, म्हणजे इथे तुम्हाला मार्क मिळतात. आणि सोबतच तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमच्याकडे इथिकल बॅलन्स आहे का, या सगळ्या बाबी त्या ठिकाणी चेक केल्या जातात आणि तुमचं अवेअरनेस या सगळ्या संदर्भानं चेक केला जातं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या सर्वांसाठी 40 गुण या ठिकाणी दिलेले आहे. या मुलाखतीची तयारी सुद्धा आपण आजपासूनच सुरू करतोय आणि मी तुम्हाला हेही सांगतो की तुम्ही टायपिंग टेस्ट लगेच काय करा, प्रॅक्टिसला सुरुवात करा. ह्या टायपिंग टेस्टला सामोरं जात असताना ज्यांना वाटते की 10+ मार्क आपल्याला एनी हाऊ मिळू शकतात, त्यांनी निश्चितपणे सोबतच मुलाखतीची सुद्धा तयारी सुरू करा. आणि ज्यांना असं वाटते की आपण आता टायपिंग टेस्टला जास्त महत्व दिले पाहिजे, कारण आपण या अगोदर तशा पद्धतीचा सरावच केलेला नाही किंवा आपल्या सरावामध्ये गॅप पडलेला आहे, त्यांनी लगेच इथे हा भाग कव्हर करण्यावर प्रयत्न करा आणि लगेच सोबत सोबत आपल्या मुलाखतीची तयारी सुद्धा करणं अपेक्षित आहे आणि त्या तयारीला सुद्धा लागा. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काय, तुमच्या डिस्ट्रिक्टची माहिती कलेक्ट करणं आणि तुमचं ज्या ठिकाणी शिक्षण झालं त्या विद्यापीठाबद्दल माहिती कलेक्ट करणं आणि सोबतच या सगळ्या संदर्भानं एक डायरी मेंटेन करून त्यामध्ये एक घटनाक्रम व्यवस्थितपणे लिहून घेणं आणि त्या सगळ्या संदर्भानं विशेष अशा पद्धतीची तयारी सुरुवात करणं अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घ्या. या संपूर्ण प्रोसिजरला आपण जर पाहिलं तर एक साधारण 2 महिने लागतात, यापेक्षा जास्त कालावधी लागत नाही. म्हणजे 2 महिन्यात तुम्हाला हायकोर्टामध्ये दाखल होता येतं. हे एक बेसिक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणून ज्यांचा पेपर चांगला गेला त्यांनी कुठेही बाकी सगळ्या चर्चांमध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा आता नेक्स्ट पोझिशन साठी लक्ष द्या. म्हणजे टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीची सोबत तयारी करा. मुलाखतीच्या संदर्भामध्ये कोणालाही काही प्रश्न असेल तर या ठिकाणी 7038379990 या मोबाईलवर संपर्क करा. आणि इथे हा जर व्यस्त असेल किंवा कॉल रिसिव्ह झाला नाही तर दुसरा नंबर आहे आपल्या उमेद आयएसच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लगेच तयारीला लागा. जी मंडळी आपल्या चॅनलवर आज नवीन असतील त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहोचवून म्हणजे त्याला शेअर करून आमचा सुद्धा या सगळ्या संदर्भातला जो उत्साह आहे तुमच्यासाठी काम करण्याच्या संदर्भातला तो निश्चितपणे वाढवा. तुम्हा सर्वांना स्किल टेस्टसाठी म्हणजे टायपिंग टेस्टसाठी आणि मुलाखतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या सत्रात मी इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट.